नाशिकच्या आशिकाच्या प्रकरणामध्ये चाकणकर बाईंनी शेवटी राजीनामा दिला. पण फक्त राजीनामा घेऊन हे प्रकरण दबल्या जाणार नाहीये. चाकणकर बाईंना पण अटक झाली पाहिजे, कारण की या प्रकरणाचे लागे बांधे चाकणकर बाईंपर्यंत पण आहेत. बाईने हे बोट का कापलं, त्यातलं रक्त का सांडलं, जादू कोणाकोणावरती केला, नेमके काय काय कांड केलेत, कोणाकोणावरती दबाव आणला, कोणाकोणाला धमक्या दिल्या तोंड बंद करण्यासाठी, कोणत्या कोणत्या पीडितेला दाबलं, हे सगळं प्रकरण महाराष्ट्रातील जनतेच्या समोर आलं पाहिजे. कारण की चाकणकर बाई या प्रकरण उघड व्हायच्या आधीपर्यंत महिला आयोगाची अध्यक्षा होती. म्हणजे पदाचा बेकायदा वापर केलेला आहे. तुमच्या सत्तेचा नाजायज फायदा घेऊन असले भिकार चाळे केलेले आहेत. त्याच्या मागचं सत्य चाकणकर बाईला अटक झाल्याशिवाय समोर येणार नाहीये. या प्रकरणात फक्त राजीनामा ही शिक्षा असू शकत नाहीये, कारण की 1 वर्षभरापूर्वीच हे प्रकरण बाहेर येत होतं. पण चाकणकर बाईच्या सांगण्यावरूनच हे प्रकरण दाबल्या गेलं. म्हणजे हे प्रकरण चाकणकर बाईंना माहित होतं, तरी पण ते झाकून ठेवल्या गेलं. कशासाठी? असली भोंदूगिरी करायला. याच्यामध्ये आर्थिक हितसंबंध असू शकतात, अघोरी प्रकार असू शकतात, अगदी घृणास्पद प्रकरण या सगळ्या प्रकरणाशी जोडल्या गेलेले आहेत. म्हणून राजीनामा घेऊन चालणार नाही. मुख्यमंत्री महोदय, अटक करा या चाकणकर बाईला आणि सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडा.